नमो नमः छात्राः। अद्य वयम् अन्तिमं पाठं पठितुं प्रारम्भं कुर्मः। युष्माकं पुस्तके पृष्ठक्रमाङ्क 58 अस्ति। तत्र सूक्तिसुधा अस्ति। सूक्तिसुधा एतस्य विषये वयं पठितुं प्रारम्भं कुर्मः। एतं पाठम् अन्तिमं पाठम् अस्ति। म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की जे धडे पुस्तकातले मी शिकवलेले नाही आहेत ते अर्थातच तुमचे या वर्षीच्या परीक्षेसाठी नाही आहेत, कारण ते 25% पोर्शन जो काही कमी केलेला आहे त्यामध्ये ते वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता मध्ये आपण समानस्तु भोजनम नाही घेतला आहे, त्यानंतर राष्ट्रभक्तीही मी घेणार नाही आहे, कारण ते यावर्षी वगळण्यात आलेले आहेत. म्हणूनच हा आपला शेवटचा पाठ आहे असं मी म्हटलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सूक्तिसुधा हा जो पाठ आहे, आधी त्याच्याविषयीचं मी सांगते, लक्षात घ्या. आता तुम्हाला सगळ्यांना सुभाषित माला हा शब्द चांगला परिचयाचा झालेला आहे, हो की नाही? तुम्हाला सगळ्यांना सुभाषित माला म्हणजे काय हे माहिती आहे. आपण विभक्तिमाला शिकलोत, आपण आत्मनेपदिया शिकलोत. यावेळेस तुम्हाला मी सांगितलं सुभाषित माला म्हणजे काय. सुभाषितानां संग्रह अस्ति तत्र. सुभाषित माला मध्ये सुभाषित माला नाम सुभाषितानां संग्रह. मग आता हे जे सुभाषित आहेत, मग त्याला विभक्तिमाला, आत्मनेपदिया अशी नावं का दिले हे पण मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. आता इथे सुद्धा सुभाषितच आहेत, कलेक्शन ऑफ सुभाषिताज, ओके. पण मग तरीही याला नाव दिलेलं आहे सूक्तिसुधा. मग आता सूक्तिसुधा असं नाव का दिलेलं आहे तर ते सांगते पहा. सुधा म्हणजे अमृत, सुधा म्हणजे अमृत जे देवांकडे असतं. सुक्ती, उक्ती असा शब्द येतो. त्याच्यामध्ये हा जो सु आहे ना, याला उपसर्ग म्हणतात. तुम्हाला मी उपसर्ग म्हणजे काय ते सांगितलं ना. हा सु उपसर्ग आहे. सु म्हणजे चांगले, सु म्हणजे काय? चांगले. उक्ती म्हणजे बोलणे, सुविचार, सुक्ती हे समानार्थी शब्द झाले. येते लक्षात? हा उकार पहिला आहे, पण या पहिल्या उकारामध्ये हा पुढचा उ आला, म्हणून उकार दुसरा इथे तुम्हाला झालेला दिसतोय सुक्तीमध्ये. येते लक्षात? संधी आहे तिथे. मग चांगले विचार व्यक्त करणारं, अमृताप्रमाणे गोड असणारं सुभाषित. आता तुम्हाला हे मी वेगळं सांगायला नको की सुभाषित म्हणजे सुविचार म्हणजेच सुक्ती. त्यामुळे चांगले विचारच सुभाषितातनं व्यक्त होणार आहेत, हो की नाही? पण मग तरीही याच्यामध्ये वेगळे पण काय तर बघा की संस्कृतमध्ये असे अगणित काय म्हणूयात आपण त्याला म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत की जे लोकांना लहानपणापासून माहिती आहे. त्याच्यासाठी त्यांनी संस्कृतच शिकण्याची गरज नाही आहे. म्हणजे घरी जर थोडंसं काही वाचन होत असेल, थोडीशी चर्चा होत असेल, तुम्ही निबंध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असाल, निबंध वक्तृत्व तुम्ही ऐकत असाल, तुमचं वाचन असेल, तर तुम्हाला या गोष्टी वर्गात शिक्षक शिकवत असताना सुद्धा सांगत असतात. असं सांगतात पा, विद्या विनयेन शोभते, त्यानंतर विद्वान सर्वत्र पूज्यते, विनाशकाले विपरीत बुद्धी असे शब्दप्रयोग आपण ऐकतो. त्यानंतर अति सर्वत्र वर्जयेत, कळालं का? त्यानंतर तुम्ही अजून काय, श्रमे लक्ष्मी ही प्रतिष्ठिता, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथैही. येते लक्षात? असे अगणित आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, सत्यम शिवम सुंदरम असे अगणित शब्दप्रयोग आपण ऐकतो. पण हे विद्याधनम सर्वधन प्रदानम असे अनेक सुक्ती, सुविचार आपण आजूबाजूला ऐकत असतो. हे सगळे सुविचार हे अखंड सुभाषिताचा एक भाग असतात. आपल्याला सुभाषित माहिती नसतात, पूर्ण सुभाषित नाही माहिती आपल्याला फक्त तेवढे सुविचारच माहिती आहेत. मग या सूक्तिसुधाच्या माध्यमातून ते सुविचार पूर्ण आपल्याला सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुभाषितच शिकणार विद्यार्थी मित्रांनो, पण असे सुभाषित की ज्याचा काही भाग हा सुविचार म्हणून आपण फळ्यावर सुद्धा लिहितो, कळालं का? पण सगळं सुभाषित नाही लिहित.
एवढाच भाग लिहितो, तेवढंच वापरलं जातं. असे अगणित शब्द आपल्या परिचयाचे जे सुभाषिताच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे. बघा आता पृष्ठ क्रमांक 885 अस्ति तत्र षष्ठ सुभाषितानि सन्ति. कति? षट सुभाषितानि सन्ति. 6 सुभाषित दिसतात, परंतु मी इथे तुम्हाला जे दिलेले दिसत आहेत ते 4च आहेत. का? अर्थातच 5वं आणि 6वं सुभाषित हे आपल्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? तर मग बघा, प्रथमम अहम गायामी, प्रथमम अहम पठामी, तदनंतरम अहम गायामी, तदनंतरम अहम एकैकं सुभाषितं पाठयामि. पश्यन्तु. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते. न भूतपूर्वं न कदापि वार्ता, हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः. तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः. अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्. अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. अतिदानात् बलिर्बद्धो यतिमानात् सुयोधनः. विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत्. अधुना अहं गायामि. पश्यन्तु. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते. न भूतपूर्वं न कदापि वार्ता, हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः. तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः. अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्. अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. अतिदानात् बलिर्बद्धो यतिमानात् सुयोधनः. विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत्. पुनः एकवारम् अहं गायामि. अहम अनंतरम गायामी. सुभाषित माला पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे सुभाषित शेवटी म्हणायचं. पहिल्यांदा 1, 3, 4 आणि नंतर दुसरं. 4 ओळींचं आहे ना, म्हणून शेवटी. आपण सुरुवात करूयात. बघा बघा विद्यार्थी मित्रांनो, सुभाषित शिकवायला मी सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सगळेजण पुस्तकानी तथा लेखन पुस्तिका निष्कासयित्वा सिद्धाः भवन्ति. सर्वे छात्राः पुस्तकानि उद्घाटयन्ति. अधुना अहम् एकैकं सुभाषितं पाठयामि. यदा अहं पाठयामि तदा यूयं सर्वे जानीथ. तत्र समानार्थी शब्दमस्ति, विरुद्धार्थी शब्दमस्ति, तथा संधि अस्ति, अनुवादमस्ति. एतत् सर्वं लेखनीयं. हे सर्व तुम्ही सगळ्यांनी यूयं सर्वे लिखत. परीक्षार्थम् आवश्यकमस्ति. पश्यन्तु अधुना. विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. आता याच्यातली सुक्ती, सुविचार कोणता आहे, जो इथं ठळक दाखवलाय तो. विद्वान सर्वत्र पूज्यते. अर्थ कळाला का तुम्हाला? विद्वान मराठीमध्ये वापरला जातो, सर्वत्र सगळीकडे, पूज्यते पूजला जातो. विद्वान सगळीकडे सर्व ठिकाणी पूजनीय असतो, पूजला जातो. आता याचा अर्थ सांगितलाय तो, पण आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. संपूर्ण सुभाषिताचा अर्थ बघूयात. बघा, विद्वत्वम याचा अर्थ इथं मी लिहून दिलेला आहे. विद्वत्वम म्हणजे विद्वत्ता. च म्हणजे आणि, च म्हणजे आणि, च नाही म्हणायचं, च. विद्वत्वम च नृपत्वम च. नृपत्व म्हणजे राजेपणा, राजा, राजाचा राजेपणा. नैव, आता हा साधा संधी आहे, तो तुम्हाला साधा संधी परीक्षेला येणार. कळालं का? न अधिक एव, अ अधिक एचा डबल मात्रा होतो सदैव सारखा, ऐ होतो. न अधिक एव. न म्हणजे नाही माहिती आणि एव म्हणजे च. हा नाही बरं का, हा च आहे, हा च आणि हा च, मराठीतला च आहे, हा नाही च. नैव तुल्यम, तुल्य तुलना करण्याजोगा.
तुलना करण्याजोगा. नैव तुल्यम कदाचन, कदाचनाचा अर्थ पण दिलाय पहा, काही. नैव तुल्यम कदाचन, कधीही, कदाचन कधीही. स्वदेशे पूज्यते राजा. स्वदेश माहिती आहे तुम्हाला, स्वतःचा देश. त्याच्या विरुद्ध काय येईल? परदेश. फक्त आता इथं कसं लिहिलंय बघा, स्वदेशः विरुद्धार्थी परदेशः, विसर्ग. पूज्यते राजा. आता राजाला इथे काय दिसतंय तुम्हाला? नृपः भूपः समानार्थी शब्द आहेत. राजा समानार्थी शब्द, भूपः नृपः. त्यातला राजा मराठीमध्ये आपण वापरतो, संस्कृतमधला शब्द येतो. विद्वान सर्वत्र पूज्यते. काय अर्थ झाला बघा आता? विद्वत्ता आणि राजेपणा यांची तुलना कधीच होणार नाही, होऊच शकत नाही. स्वदेशे पूज्यते राजा, कारण राजा हा फक्त स्वतःच्याच देशात पूजला जातो, विद्वान मात्र सगळीकडे पूजला जातो. म्हणजे काय सांगायचंय तर बघा तुम्ही, इथं मी तुम्हाला लिहून दिलंय ना की ज्ञान आणि विद्वत्ता ही जगात पूजली जाते, ती वंदनीय असते. म्हणजे काय तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजे महाराजे कित्येक आले आणि होऊन गेले. सगळेच आपल्या लक्षात आहेत का? सगळ्यांनाच आपण आठवतो का? नाही. त्यातले काही निवडक आपल्या लक्षात राहतात. का लक्षात राहतात? ते त्यांच्या विद्वत्तेमुळं लक्षात राहतात. त्या राजामुळं नाही लक्षात राहत, त्यांनी केलेल्या कामगिरीमुळं लक्षात राहतात, त्यांनी दाखवलेल्या अफाट सामर्थ्यामुळं लक्षात राहतात. येते लक्षात? त्यामुळं त्यांचं पद नाही महत्त्वाचं, राजा हे पद आहे. कळालं का? राजा हे पद आहे, ते पद महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्या अंगी असलेली विद्वत्ता, त्यांच्या अंगी असलेलं ज्ञान, त्यांच्या अंगी असलेलं सामर्थ्य हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून एखादा सामान्य माणूससुद्धा त्याच्या विद्वत्तेच्या जोरावर सगळीकडे ओळखला जातो, न की तो राजा आहे किंवा नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी एक साधं उदाहरण देते. बघा तुम्ही आता संस्कृतमध्ये तुम्ही कालिदास हे नाव खूपदा ऐकलं, इंग्रजीमध्ये शेक्सपियर हे नाव ऐकतात, मराठीमध्ये विवा शिरवाडकर नाव तुम्ही ऐकलेलं आहे. येते लक्षात? या सगळ्या व्यक्तींना तुम्ही बघितलंय का? नाही. अरे तुम्हीच कशाला, मी सुद्धा नाही पाहिलेले. येते लक्षात? पण तरीसुद्धा या कालिदास, शेक्सपियर ह्यांच्या, कालिदासाचा तर जन्मसाल सुद्धा माहिती नाही, त्याच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. असं असताना हे लोक आपल्याला लक्षात राहतात त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर, त्यांनी ज्या कलाकृती निर्माण केल्या त्याच्या जोरावर. येते लक्षात? आणि त्या उलट कित्येक राजे होऊन गेले, त्यांचे नावंसुद्धा लक्षात नाही राहत. का? कारण त्यांनी काही भरीव कामगिरीच केली नाही. येते लक्षात? तुम्ही जेव्हा परदेशामध्ये जाता किंवा अजून जे इथं म्हटलं ते की तेवढ्या भागापुरते ते माहिती असतील की इथं हा राजा होऊन गेला, बस सफिशियंट. बाहेर तुम्ही त्याच्या गेलात तर कदाचित कोणाला माहिती पण नसेल, हेही घडू शकतं. परदेशामध्ये तर नाहीच नाही. म्हणून स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे राजाला ओळखणारे त्याच्याच नगरामधले असतील, त्याच्याच भागामधले असतील, परंतु विद्वान मात्र त्याच्या भागामध्ये माहिती असतो आणि तो परदेशामध्ये सुद्धा माहिती होतो त्याच्या विद्वत्तेच्या जोरावरती. येते लक्षात? तुम्हाला माहिती ना, रामानुजन गणितज्ञ, त्यांनी आटकेपार झेंडा लावला. अशा वेळेस ज्ञानाच्या जोरावरती ते सगळीकडे ओळखले जाऊ लागले, परदेशामध्ये सुद्धा त्यांना महत्त्व प्राप्त झालं. आणि हे एकच उदाहरण आहे का? नाही, अशा असंख्य अगणित उदाहरणं आहेत. आणि म्हणून ज्ञानाचं महत्त्व इथं सांगितलं आहे की ज्ञान मिळवा, विद्वान व्हा, सगळीकडं तुम्ही आदरणीय व्हाल, पूजनीय व्हाल. त्यामुळं पद महत्त्वाचं नसतं. तुम्ही बघा ना, तुम्ही आमदार खासदारसुद्धा जोपर्यंत त्यांच्याकडे पद आहे तोपर्यंत लोक त्यांना विचारतात. एकदा का त्यांच्याकडचं ते पद गेलं की कुणी त्यांना मान सन्मान देत नाही. हां, त्या उलट त्यांनी जर काही कामगिरी छान केलेली असेल ना तर निश्चितपणे लक्षात ठेवतील लोक. पण त्यांनी काही भरीव कामगिरी केली नाही तर कुणीही त्यांना विचारणार नाही, हे लक्षात असू द्यात. त्यामुळं आपलं ज्ञान बोलतं, म्हणून ज्ञानी व्हा. आलं लक्षात? पुढचं सुभाषित बघूयात आपण. बघा, आपण आहे ना उडी मारूयात, म्हणजे तिसरं सुभाषित बघूयात. दुसरं सुभाषित पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. बघा, अमंत्रमक्षरम नास्ती नास्ती मूलमनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभः. म्हणजे काय सांगितलंय तर बघा, आधी अर्थ लक्षात घ्या. अमंत्रम, आता खूप साधा संधी बघायच्यात. अमंत्रम अधिक अक्षरम, हलंत म त्याच्या पुढे अ आला म्हणून तो पूर्ण म झाला. अमंत्रम अधिक अक्षरम, नास्तीचा तसा संधी पा, न अधिक टिंब टिंब दिलाय. तुम्हाला येईल का भरता? न अधिक काय येईल तिथे? न अधिक अस्ति. अस्ति शब्द तुम्हाला गेला आहे. अस्ति म्हणजे आहे.
न अधिक अस्ति. त्यानंतर मूलमनौषधम, तिथं पण संधी तसाच आहे पहा. मूलम पुढं काय असेल, हलंत म आलाय, मग पुढे काय येईल तर पूर्ण म झालाय, आलाय त्याच्यात. अनौषधम, मूलम अधिक अनौषधम. त्यानंतर अयोग्य, इथे विरुद्धार्थी शब्दाला तुम्हाला मी गाळलेली जागा दिलेली आहे. काय येईल सांगा, अयोग्य योग्य, नुसतं योग्य नाही लिहायचं बरं का, योग्य विसर्ग द्यायचा. त्यानंतर पुरुष म्हणजे माणूस, तिथं काही मेल आणि फिमेल असं नाही. ओके. योजकस्तत्र, आता योजक अधिक तत्र हा संधी नुसता लिहा, परीक्षेला हा संधी यावर्षी येणार नाही. योजक म्हणजे योजना करणारा किंवा उपयोग करणारा, तत्र म्हणजे तेथे, तो शब्द माहिती आहे तुम्हाला. आणि दुर्लभ, विरुद्धार्थी शब्द काय सांगितला आहे, सुलभ. दुर्लभ म्हणजे मिळण्यास कठीण आणि सुलभ म्हणजे मिळण्यास सोपं, सहज उपलब्ध होणारं. ओके. अनौषधमचा अर्थ काय आहे, औषधी गुणधर्म नसलेलं. अनौषधम, अन शब्द आलाय त्याला निगेटिव्ह, औषधी गुणधर्म नसलेलं. आलं लक्षात. मग आता काय सांगितलंय, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलमनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ती, योजकस्तत्र दुर्लभ. म्हणजे काय, अमंत्रम अक्षरम, अमंत्र म्हणजे मंत्र सामर्थ्य नसलेलं, ज्याच्यामध्ये मंत्र सामर्थ्य नाही आहे असं एकही अक्षर नाही. म्हणजे आपल्या 12 खडीमधलं एकही अक्षर असं नाही आहे की जे मंत्रांसाठी वापरलं जाईल आणि मंत्र सामर्थ्य त्याच्यामध्ये प्राप्त होईल, असं एकही अक्षर नाही. म्हणजे प्रत्येक अक्षर वापरलं जातं कुठे ना कुठे. ओके. पुढचं काय आहे, मूलमनौषधम नास्ती, म्हणजे कुठल्याही वनस्पतीचं मूळ औषधी नाही असं एकही झाड नाही. बघा, औषधी गुणधर्म नाही असं एकही झाडाचं मूळ नाही. म्हणजे तुम्ही कुठलंही झाड घ्या, त्या कुठल्याही झाडाचं मूळ घ्या, ते औषधीच असतं आहे. फक्त एवढं असतं की काही प्राण्यांना असतात, काही मानवाला असतात, काही पक्ष्यांना असतात, व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. सगळेच औषधी गुणधर्म माणसासाठी असतील असं नाही. प्राणी, पशु, पक्षी, सजीव जे आहेत वेगवेगळे, कोणाला ना कोणाला ती औषधी म्हणून उपयोगी पडतं असं ते आहे. तसंच माणसाचं सुद्धा आहे. जसं अक्षर, जसं एखाद्या झाडाचं मूळ हे उपयोगाचंच असतं, तसा प्रत्येक माणूस सुद्धा उपयोगाचाच असतो. पण तरीही योजकस्तत्र दुर्लभ, असा योजना करणारा मात्र दुर्लभ असतो. म्हणजे काय तर, जसं झाडाचा औषधी गुणधर्म जाणणारा असेल तर तो त्याला ते उपयोगी करू शकेल. मला जर औषधी गुणधर्म माहिती नाही आहे झाडाचे, मग मी कोणाला वापरणार आहे ते, हो की नाही? मी वापरू शकणार आहे का? नाही वापरू शकणार आहे. मग मी काय सांगेल, हा या झाडामध्ये काही औषधी गुणधर्म नाही असं मी म्हणू शकेल, हो की नाही? आपल्याला माहिती नाही, आपलं अज्ञान आहे ते. म्हणून तर म्हटलं योजकस्तत्र दुर्लभ, योजना करणारा, त्याचा उपयोग जाणणारा महत्त्वाचा आहे. त्याला माहिती असेल तर तो त्या झाडाचं त्याला महत्त्व कळणार आहे. जसं झाडाच्या बाबतीत, तसंच अक्षरांच्या बाबतीत आणि तसंच माणसाच्या बाबतीत. प्रत्येक माणूस हा योग्यच असतो, अयोग्य कुणीही नसतो. मात्र त्या माणसाचा उपयोग करून घेणारा तो मात्र तिथे असायला पाहिजे असतो. आणि म्हणून तर बघा ना तुम्ही की कसं असतं ना, की या जगामध्ये माणूस, प्रत्येक माणूस हा महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या शालेय जीवनामध्ये काय बघितलं जातं की जो मार्कांनी पुढे जातो, गणित विज्ञान याच्यामध्ये हुशार आहे, ही इज द क्लेवर पर्सन असं म्हटलं जातं. पण असं नसतं. 64 कला आहेत आपल्याकडे, 16 विद्या आहेत आपल्याकडे. त्यामुळं माणूस यामध्ये कुठे ना कुठे तरी माहिती असते त्याला, याची कुठे ना कुठे जाणकारी असते त्याला, त्याचा तो उपयोग करून स्वतःचं करिअर घडवण्या इतपत त्याचं ज्ञान असतं. पण मग काय होतं की सगळेजण तुला किती मार्क मिळाले, मला किती मार्क मिळाले, या मार्कांच्या सिस्टीममध्ये अडकतो. आणि मग ज्यांना गुण मिळत नाहीत त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे आपण काहीच कामाचे नाही. त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा काहीच कामाचा नाही. असं नाही आहे. त्याच्या अंगी काय गुण आहे, त्याच्या अंगी काय कला आहे हे मात्र ओळखणारा पाहिजे. म्हणून म्हटलं योजकस्तत्र दुर्लभ. येते लक्षात? म्हणजे बघा ना तुम्ही, एखादा ड्रॉइंगमध्ये हुशार आहे पण तो गणित इंग्रजीमध्ये नाही आहे हुशार, मग अशा वेळेस त्याच्या हातात कला आहे, बोटात कला आहे, जादू आहे, हे ओळखणारे त्याचे आईवडील असले पाहिजेत, हे ओळखणारे त्याचे शिक्षक असले पाहिजेत. त्यांनी त्याला इंग्रजीचा गणिताचाच रट्टा लावायला सांगितला आणि ड्रॉइंग आवडत असून सुद्धा, येत असून सुद्धा तिकडे दुर्लक्ष करायला सांगितलं तर तो मुलगा हिरमुसला होऊन जाईल, त्याचं भाड व्यवस्थित होणार नाही आणि तो त्याचं भवितव्य म्हणावं तेवढं उज्ज्वल होणार नाही.
मग अशा वेळेस जर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी ओळखलं आणि त्याला चित्रकलेमध्येच छान पुढे करिअर करून दिलं तर अधिक फायदेशीर होईल. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी असते विद्यार्थी मित्रांनो. योजक पाहिजे, जाणणारा पाहिजे, ओळखणारा पाहिजे. आणि म्हणून आता तुम्ही सुद्धा 10वी नंतर या गोष्टी, 10वी कशाला, मी तर म्हणेल 9वी 10वीपासूनच हळूहळू या सगळ्या माहिती. आपल्याला काय आवडतं, आवडीच्या क्षेत्रात माणूस भरारी मारतो. काय असतं तिथे, आपल्याला काय काय तयारी करायला पाहिजे, हे आता हळूहळू जाणायला सुरुवात करा. म्हणजे मग तुमचे आईवडील, तुमचे शिक्षक याच्याबरोबरीने तुम्ही स्वतःला ओळखू शकाल आणि तुमचं करिअर हे छान घडेल. आलं लक्षात. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. योजकच तत्र दुर्लभ. एक जाता जाता फक्त एक उदाहरण तुम्हाला मी सांगेल. आता तुम्हाला माहिती आहे की कचरा आपण कचरा म्हणूनच फेकून देतो, पण त्या कचऱ्याला सोन्याचा भाव देणारा एखादाच घडू शकतो, जो केरळमध्ये आहे. श्रीनिवासन काय नाव त्यांचं असंच आहे. तर त्यांनी प्रत्येक कचऱ्यातील प्रत्येक घटकाचं विघटन केलं आणि प्रत्येक गोष्टीचा उपयोग पुनर्वापर केला आणि त्या कचऱ्याला सोन्याचा भाव मिळवून दिला. येते लक्षात. आणि त्यामुळे आता ही जी जागृती आता व्हायला लागली ती महत्त्वाची आहे. पण हे जो पहिल्यांदा दाखवणारी व्यक्ती आहे तो योजकच ठरला की नाही, हे असं घडलं पाहिजे. आलं लक्षात. त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, आपल्याला ओळखा, हे गोष्टी अधिक सुकर होतील. चला आता मग आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु.